पिंट्या पवार पहिला चेंडू टाकताना दिसत आहेत. एक सिंगल घेतला गेलाय, परंतु आणि इथे 3 रन्स आता घेतले जातील. आर जे स्पोर्ट्स शिवाजीनगर हा संघ जिंकावीच लागेल. डू ऑर डायची मॅच आहे. त्याचबरोबर गजानन वॉरियर्स कामतकोण हा संघ देखील चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच. हवाई यात्रेवरती बॉल आहे आणि तिथे कॅच पकडली जाईल. वैभव रामणेच्या माध्यमातून सुरेख झेल पकडली आहे आणि सरळ जो भाई गराटे होता तो रस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर जाताना दिसलाय. गोल्डन डकचा शिकार बनला. पहिलाच बॉल बेजबाबदार फटका. बॅटर नेम बॅटर पियुषला पाठवले नंबर 3 वरती. चला जाऊया. तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू होता एक सिंगल. 7 वरती एक खेळाडू मात्र बाद झालेला आहे. फलंदाज तयार असेल. सुरे कॅच पकडली आहे. आर जे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमची सर्वात मोठी डोकेदुखी पाहायला मिळते की एकतर गोलंदाजी देखील अगदी साथ देत नाहीये आणि जर बॉलिंगनं साथ दिली तर कदाचित बॅटिंग देखील तितकी चांगली होत नाहीये. प्रथमेश घाग देखील स्वस्त्यामध्ये परतलाय. दुसरा मोठा धक्का पाहायला मिळाला. पहिल्यांदा भाई गराटे, त्याच्यानंतर मग प्रथमेश घाग आलेला आहे. नवीन बॅटर नेम बॅटर प्रितेशला आपण बघतोय. डिरेक्टेड असता तर कदाचित करीबी मामला बघायला मिळू शकला असता. अंपायरकडे थोडी चर्चा करतात अक्षय पवार. एक सिंगल रन्स फक्त पाहायला मिळू शकेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 रन्स झालेले आहेत. ओव्हर द विकेट बॅक ऑफ द हँड स्पेशालिस्ट बॉलर आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. केवळ एक सिंगल वरती तुम्हाला संतुष्ट आणि समाधान व्हावं लागणार आहे. या ओव्हरमधील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मोठे स्ट्रोक येतील का हे देखील पाहावं लागेल. खोलवरचा बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एकदा सिंगल. एवढ्या ओपनच्या ग्राउंडवरती हे पहिल्यांदाच घडतंय की एकंदरीत 5च्या 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ सिंगल सिंगल सिंगल. एक विकेट आहे आणि यावेळेला शेवटच्या चेंडूवरती अंततः मात्र इथे 3 रन्स मिळून जातील. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. संघाचा स्कोर कार्ड 13ला 2. आर जे स्पोर्ट्स शिवाजीनगर.
यानंतर पुढची मॅच असेल FCT विरुद्ध स्वराज फायटर्स. स्वराज फायटर्स विरुद्ध FCT फ्रेंड सर्कल टेटवली. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला येत्या 2 मिनिटांमध्ये आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. फ्रेंड सर्कल टेटवलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वराज फायटरचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर. यानंतर तुमचा सामना खेळवला जातोय. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेले, परंतु चेंडू मात्र दिसेना असा झालाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चान्स मिळणार आहेत. चौकार पाहायला मिळतोय. यॉर्कर रेंजचा बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या परिसरामध्ये आहे. आजच्या दिवसातल्या आता काही मॅचेस शिल्लक असतील. याच्यानंतर आपण पाहतोय तर स्वराज फायटरचा संघ फ्रेंड सर्कल टेटवलीच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. पिंट्या पवार डिफेन्सिव्ह क्रिकेट. रोशन राऊतला बॅटिंगसाठी पाठवलंय. हे चांगलं क्रिकेट. क्षमा असावी 27 27 झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या शेवटच्या 6 बॉलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण रुपेश बैकरला पाहतोय. राऊंड द विकेट 6 चेंडू टाकताना दिसू शकेल. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. नो बॉल आहे. आउटची संधी पाहायला मिळू शकेल का, परंतु 3+1 म्हणजे टोटली 4 आता घ्यावे लागतील. म्हणजे रन्स बनत नव्हते, आता रन्स आलेले आहेत. 31 रन्स झालेत. सरळ मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं गेलं. यानंतर टॉससाठी FCT आणि त्याचबरोबर स्वराज फायटरचे कॅप्टन टॉससाठी या. आज स्वराज फायटरचे कॅप्टन स्वराज फायटरचे कॅप्टन टॉससाठी या. FCT कॅप्टन चला टॉस करतोय आपण. फ्रेंड सर्कल टेटवलीचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. पस्तीस रन स्कोर बोर्डवरती आता लागले. शेवटचे अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंगसाठी असणारा रोहित. मोठा प्रहार केलाय. कॅच मात्र मिळेल. इथं विकेटचं पतन झालंय.
सुरेख गोलंदाजी. रोहित संपूर्ण ना बॉलिंग मध्ये एफर्ट्स ना बॅटिंग मध्ये एफर्ट्स पाहायला मिळत नाहीये. थोडस स्वतःवरती हताश झालाय, निराश झालाय सौरभ पवार. आता बॅटिंग साठी गेलेत. एक पवार बाहेर आले, दुसरे पवार आतमध्ये गेलेत. दोन्ही आयकॉन. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. 35 वरती स्कोर कार्ड मात्र स्थिरावलेलं. श्रेष्ठ तेटांबेच्या हातामध्ये रॉकेट थ्रो केला गेला. केवळ एक सिंगल. 36 ला आता स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचा अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे फर्स्ट इनिंग मधील. मोठा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. धावसंख्या 40 ला जाऊन पोहोचलाय. 41 चा पाठला करावा लागेल श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमला. 24 बॉल मध्ये 41 रन्स आता करावे लागतील. स्वराज फायटर्सना टॉस जिंकून बॅटिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. तर प्रतिस्पर्धी एफसीटी या टीमला एकंदरीत आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण मॅच. पिंट्या पवार हे थोडेसे आता रेस्ट करतील, कारण बॉलिंग करत असताना काय एफर्ट्स दिले होते. त्याच्यानंतर जे सलामीविरुद्ध बॅटर पाठवले दापोलीचा बकासूर या नावाने प्रसिद्ध असणारा हा जो गुणवान बॅटर म्हणजेच आपण पाहतोय एकंदरीत वैभव रामणे, त्याच्यासोबत लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन अक्षय पवार गावतळ्यातला एक स्टार, नाही तर दापोली तालुक्यातील ज्या टेनिस क्रिकेट विश्वातील या खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं. मनोजनं पहिला चेंडू टाकला, ऑफला ड्राईव्ह केले, एक रन्स घेतला. प्रयत्न दुसऱ्या धावेचा सक्सेसफुली. इथून तुम्हाला 10.25 सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स काढायचे आहेत. एफसीटीचा संघ काही वेळातच खेळताना दिसेल स्वराज फायटर्सच्या टीमच्या विरोधामध्ये. स्वराज फायटर्सनं टॉस जिंकला, बॅटिंग तर ते करणार आहेत. बॉलिंग करावी लागेल एफसीटी या टीमला. वैभवच्या बॅटमधून अजून षटकार चौकारांचा बहुसार पाहायला मिळाला नाहीये. सरळ मात्र तिथे थोडस मिसफिल्ड पाहायला मिळत आहे. 2 रन्स आहेत, 2 मिळणार आहेत. पिंट्याकडे बॅटिंगचा विचार करायला गेला तर अभि कर्णे देखील तिथे बॅटिंगसाठी तयार राहू शकेल. त्याचबरोबर पिंट्या पवार देखील असेल. तुषार देखील या टीमचा हिस्सा आहे, म्हणजे हार्ड हिटर आहेत. श्रेयस तेटांबे देखील बॅटिंग करता दमखम ठेवतो. श्रेयस देखील आहे, म्हणजे असे चांगले चांगले प्लेयर आहेत या टीमकडे.
रोहन सावंत देखील बॅटिंग करू शकतील. एक चांगला प्लेयर. नो बॉलचा इशारा. शॉर्ट बॉल आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. इथे आपण बघतोय बघता बघता इथे 3+1=4 असे 4 रन्स आता ऍड करावे लागतील. संघाचं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 तर झालेले आहेत, परंतु 8 रन्स झाले त्याच्यानंतर तुम्हाला त्या अगदी 41 धावांचा पाठलाग करत आहेत. 10.25 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे तुम्हाला. रिक्वायर रन रेट तकरीबन 10चा होता आणि त्या 10च्या रन रेट नुसार तुम्ही पहिल्या 3 मध्ये 8 रन्स काढताय. आता डावखुरा शैलीचा अक्षय मोठे प्रहार करेल का, षटकारांचा बहुसार करेल का, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे देखील चांगले लेफ्टी बॅटर्स परंतु नव्हते. परंतु आपण सौरभ पाटीलची तडफदार खेळी पाहिली असाल. सर्वात जलद गतीचं अर्धशतक तब्बल 13 चेंडूंमध्ये ते 50 रन्स आपण पाहिले होते. सुरेख बॅटिंग. सरळ अगदी लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. या बॉलवरती 3 रन्स मिळणार आहेत. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा हा एक बलाढ्य धावसंख्या 11 रन्स. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ पहिल्या 2 आपण एकंदरीत पाहिलं तर मॅचेस पराजित होऊन आला. मॅच जिंकण्याचं अगदी नक्कीच ध्येय असेल. क्वालिफायरच्या रेसमध्ये बनून राहायचं असेल तर मॅच जिंकावीच लागेल. आता धावचीची संधी. वैभवला माघारी परतावं लागतंय. सरळ मैदानाच्या बाहेर नंबर 3 वरती अभि कर्डेला पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतरला कदाचित पिंट्या पॉवर येऊ शकेल नंबर 4 वरती. चांगली बॉलिंग आहे आणि षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 13ला 1. गजानन ओरियस कामतकोण 18 मध्ये 28 पाहिजेत. 18 मध्ये 28 म्हणजे लगभग 9.33 ही 13 झालेले आहेत. 18ला 28 9.33 सरासरी मेंटेन ठेवताना रन्स काढावे लागतील. षटक क्रमांक 2 या ठिकाणी जे षटक आहे दुसरं षटक सौरभ पवार स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती. रोहित पवारला गोलंदाजीसाठी अजून देखील पाचारण केलेलं नाहीये. आय थिंक क्रमांक 3चं षटक त्यांना दिलं जाईल. रोहितकडे देखील एक चांगला टप्पा आहे. पडल्यानंतरला चेंडू बाउन्स येतो रोहितचा, परंतु त्याला चांगला टप्पा मिळाला नाहीये. सकाळच्या सत्रापासून प्रचंड मेहनत घेताना आपण त्याला देखील पाहिलंय. सौरभ पवार त्याच्या विरोधामध्ये असेल अक्षय पवार. फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल केलाय. 6 रन्स मिळतील तब्बल अर्धा डझन रन्स. षटकार. कमालची बॅटिंग या विजयाच्या दिशेनं श्री गजानन वॉरियर्स कामतकोणचा संघ मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. उद्या सुपर डुपर संडे आहे. सुपर डुपर संडे मध्ये आपण बघतोय तर असे कोणते संघ क्वालिफाय होतील. डाऊन द ग्राउंड आता खेळलाय. एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस. त्याचबरोबर इथे 3 रन्स देखील कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती.
12 चेंडू आणि त्याचबरोबर 10 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 10. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. श्रेयस तेटांबेला आता पाठवलं गेलं बॅटिंगसाठी नंबर 4 वरती. अभिकडे मात्र असेल सरळ कॅच, सुपर कॅच, कमालची कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. अगदी सुपर त्या ठिकाणी खेळाडूला तैनात केलं होतं, त्याच ठिकाणी कॅच पकडली गेली. बॅटिंगसाठी आपण बघतोय तर पिंट्या पवार मैदानाच्या आतमध्ये अंततः आलाय. 11 बॉलमध्ये आता 10 रन्स करायचे आहेत. 11 मध्ये 10 ची आवश्यकता. या मॅच मध्ये हा सामना मात्र जिंकून दिला जाऊ शकतो का हे देखील पाहावं लागेल. हो, सुरेख गोलंदाजी अक्षरशः थांबवण्याचं काम केलेलं आहे. 10 मध्ये 10 ची गरज. इथे एखाद विकेट पडली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 10 मध्ये 10 ची गरज आहे. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पिंट्या पवार चांगले एफर्ट्स दिले जातील. सुरक्षित रक्षणाचा नजर रॉकेट थ्रो केलाय. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने आपण बघतोय तर 2 रन्स कंप्लीट होतील. 9 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. पिंट्याच्या माध्यमातून मोठे प्रहार म्हणजे षटकार ठोकले जातील की ते चौका ठोकले जातील की ते केवळ एक सिंगल घेतला जाईल. मी तरी म्हणेन सर्व खेळाडू जवळ आहेत. मोठे प्रहार पाहायला मिळू शकेल. थोडंसं मिस फील्ड आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. केवळ आणि केवळ 3 रन्स मिळणार आहेत. आता संपूर्ण मॅच मात्र गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीम कडे पाहायला मिळते. 8 चेंडू 5 धावांची गरज. श्रेयस तेटांबे बॅटिंगसाठी. नो बॉल. नो बॉल वरती देखील एक चांगला प्रहार आणि सामना मात्र फिनिश. हा सामना जिंकलेला आहे गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमनं. अभिनंदन गजानन वॉरियर्स. गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमनं हा सामना जिंकलेला आहे. यापुढची मॅच स्वराज फायटर्सचा संघ खेळत एफसीटी या टीमच्या विरोधामध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या एफसीटी.